न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने। कत्तलखान्याकडे नेणाऱ्या गोवंश तस्करीचा भांडाफोड, 32,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। गावकऱ्यांच्या मदतीने घाटंजी पोलिसांची मोठी कारवाई, 61 जनावरांची सुटका। गाडीमध्ये क्रूरपणे कोंबल्याने 2 जनावरे मृत। घाटंजी पोलिसांनी 9 डिसेंबर 2025 रोज मंगळवारला साखरा परिसरातून कत्तलीसाठी नेत असलेली गोवंश तस्करीची 3 आयसर वाहने पकडली। स्थानिक गौरक्षक आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये 61 जनावरांची सुटका करण्यात आली। नेमके काय घडले? साखरा मार्गे हैदराबादकडे क्रूरपणे गोवंश भरून नेणाऱ्या 3 गाड्या भरधाव वेगाने जात होत्या। या गाड्यांनी रस्त्यावरील बकऱ्यांना धडक दिल्याने ग्रामस्थांनी संतप्त होऊन गाड्यांचा पाठलाग सुरू केला। ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला। घाबरलेल्या तस्करांनी एरनगाव रस्त्यावर गाड्या सोडून पळ काढला। पोलिसांनी पाठलाग करून नागपूर येथील अमीर अली, असलम अली आणि इरफान अहमद फिरोज अहमद या 2 आरोपींना ताब्यात घेतले। गाडीत अत्यंत क्रूरपणे जनावरे कोंबल्यामुळे दुर्दैवाने 2 जनावरे मृत पावली होती। घाटंजी पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। जप्त केलेली जनावरे सध्या गौरक्षकांच्या ताब्यात देण्यात आली आहे।